सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचे 22वे राज्य अधिवेशन नंदुरबार येथे संपन्न। सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचे 22वे राज्य अधिवेशन नंदुरबार येथील तालुका क्रीडा संकुलात उत्साहात पार पडले। राज्यभरातून आलेले पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मित्र पक्षांचे नेते मोठ्या संख्येने अधिवेशनात सहभागी झाले होते। अधिवेशनात सध्याच्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीवर चर्चा करण्यात आली। अधिवेशनाचे अध्यक्षस्थान पक्षाध्यक्ष करण सिंग कोकणी यांनी भूषवले। प्रमुख वक्ते म्हणून राजेंद्र बावके आणि किशोर ढमाले उपस्थित होते। यावेळी महागाई, बेरोजगारी, शेतकरी संकट, आदिवासींचे वनहक्क, शिक्षण व्यवस्था आणि लोकशाही संस्थांपुढील आव्हाने या विषयांवर सविस्तर मते मांडण्यात आली। किशोर ढमाले यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांवर टीका करत जमीन, जंगल आणि नैसर्गिक संसाधने भांडवलदारांच्या हितासाठी वापरली जात असल्याचा आरोप केला। तर राजेंद्र बावके यांनी वन हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी, आदिवासींच्या जमिनींचे संरक्षण आणि शिक्षण क्षेत्रातील प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधले। संविधानिक मूल्यांच्या संरक्षणासाठी सर्व परिवर्तनवादी शक्तींनी एकत्र येण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले। आमच्या या देशातल्या शेतकऱ्यांच्या, शेतमजुरांच्या, कामगारांच्या पोटी जन्माला आलेल्या मुलांना जे प्राथमिक शिक्षण जे गरजेचं आहे, ते गरजेचं शिक्षण मिळतंय की नाही, फुकट मिळतंय की नाही, त्याची जर परिस्थिती आपण आता बघितली तर महाराष्ट्रामध्ये हजारो जिल्हा परिषदेच्या मराठी शाळा आता बंद करतायत। कोण शिकताय त्या मराठी शाळेमध्ये? कुणाची मुलं जात आहेत त्या मराठी शाळेमध्ये? अनेक आदिवासींच्या आश्रमशाळा आता बंद पडायला लागलेल्या आहेत। त्यांचा निधी त्यांनी आता कमी करून टाकलेला आहे। आश्रमशाळा जर बंद केल्या, आश्रमशाळा जर बंद पडायला लागल्या, जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पडायला लागल्या, तर आमच्या गोरगरिबांच्या मुलांच्या शिक्षणाचं काय? म्हणजे इथून पुढं जो श्रमिक म्हणून जगतोय त्याच्या पुढच्या 5 पिढ्यांनी सुद्धा श्रमिक म्हणून जगावं असा बंदोबस्त या देशातला हा राज्यकर्ता वर्ग घेतोय। जे मनुवादी आहेत, ज्यांच्या डोक्यामध्ये मनू शिरलेला आहे, ज्यांच्या डोक्यामध्ये मनूची उतरंड आहे, त्यांच्या डोक्यामध्ये या देशातल्या दलिताला, या देशातल्या आदिवाशाला, या देशातल्या गरीब शेतकऱ्यांना, या देशातल्या शेतमजुरांना, यांच्या कुणाच्याही मुलांना शिक्षण घेण्याचा अधिकार नाही। ही जी काही सनातनकाली जी काही विचारधारा आहे, ती विचारधारा आता ते महाराष्ट्रात आणि देशामध्ये आणण्याच्या तयारीला लागलेली आहे। और सवाल होणारा बिजा कोई नहीं है। फक्त सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षानं फडणवीसला हा प्रश्न विचारला की तुम्ही हिंदी भाषा सक्तीची करून आदिवासी मुलांच्या शिक्षणाची हेळसांड का करतात? आदिवासी मुलांचा बळी देण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला फडणवीस साहेब? हा प्रश्न विचारणारे फक्त आपण आहोत। आणि म्हणून शिक्षणाच्या बाबतीमध्ये आपल्याला काय शिकवतायत ते म्हणे, कालिदास संस्कृत विद्यापीठामध्ये संस्कृत भाषा शिका, नंतर काय म्हणे फलज्योतिष शिका, नंतर काय म्हणे जुनं ज्ञान जे आहे प्राचीन ज्ञान शिका। म्हणे काय? म्हणजे आता जी विमानं उडतात त्या विमानाची टेक्नॉलॉजी ते शिकवत नाहीत। ते म्हणतात रामायण काळामध्ये विमान होतं, पुष्पक विमान, ते विमान शिकवतो। ते ब्राह्मणांनो तुमच्या पोरांना शिकवा, आमच्या पोरांना का शिकवता? ते तुमच्या पोरांना शिकवा ना, पुष्पक विमान रामायणामध्ये होतं ते शिकवा। आम्हाला आजच्या काळातलं तंत्रज्ञान, आजची टेक्नॉलॉजी, आजचं विज्ञान शिकायचंय। आमच्या मुलांना नव्या जमान्यामध्ये प्रगती करायची आहे। हे जे शिक्षण आहे, ज्योतिषशास्त्र, हात बघून भविष्य सांगणं, हे असे फालतूक धंदे जे ते फडणवीस साहेब, जोशी, कुलकर्णी आणि जैन, शहा यांच्या पोरांना शिकवणं बरोबर आहे ना?
आमच्या पोरांना नवीन काहीतरी शिकवा, नवीन ज्ञान द्या, पण ते फडणवीस द्यायला तयार नाहीत. आणि म्हणून आपल्याला जे नको ते शिकवतात. सुरेश सुतार, संवाद मराठी लाईव्ह, नंदुरबार. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54.